नमस्कार मंडळी, नमस्कार. दोस्तांनो, दिवसभर मेहनत केल्यानंतर रात्री मिळणारा निवांत वेळ अधिक आल्हाददायक वाटतो, नाही का? असंच काहीसं सुट्टीचं असतं बघा. आठवड्यातले 5-6 दिवस न थकता केलेल्या कामानंतर वीकेंडची सुट्टी ही हवीहवीशी वाटत असते. मग जेव्हा गणपती, दिवाळी अशी सणावारांची मोठी सुट्टी मिळते ना, तेव्हा तर आनंदाला उधाण येतो. या सुट्ट्यांमध्ये मागील उर्वरित कामं आपल्याला पूर्ण करता येतात. शिवाय नव्या कामाचं, अभ्यासाचं नियोजन सुद्धा आखता येतं. सुट्ट्यांमधली अर्थपूर्ण धमाल मस्ती ही आपल्या दीर्घकाळ लक्षात राहत असते, लक्षात ठेवा. त्यामुळे चला, आता आपण अशीच अर्थपूर्ण अभ्यास मस्ती करूयात. त्यासाठीच तर मी आर.जे. रेश्मा आणि मधुलिका आलोय आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. रेश्मा, सध्या सगळेजण की नाही नाताळच्या सुट्टीचा मनमुराद आनंद घेत आहेत. हो, बघ मधुलिका, बॅक टू बॅक आपल्याला किती सुट्ट्या मिळाल्या. गणपतीची सुट्टी मिळाली, त्यानंतर काही दिवसाचं दिवाळीची भली मोठी सुट्टी मिळाली आणि आता नाताळाची सुट्टी. म्हणजे काय आहे एकूणच, की सुट्टी कितीही मिळाली तरी ती आपल्याला कमीच वाटत असते. हो ना, सुट्ट्या तर काय सगळ्यांना हव्याच असतात. पण या सुट्ट्यांमध्ये नेमकं काय करायचं हा प्रश्न मात्र कोणाला पडत नाही हा. कारण प्रत्येकाचं अभ्यास मस्तीचं नियोजन छान झालेलं असतं. पण कसं आहे, त्यातही काही सणांच्या सुट्ट्या की नाही मुलांना खूप हव्याच्या वाटत असतात. हो, कारण सणावारांमध्ये करण्याची कामं शिवाय त्या दिवसांमध्ये करण्याची मस्ती ही वेगळी असते. प्रत्येक सण, प्रत्येक सुट्टी प्रत्येक जण एन्जॉय करत असतो. पण नेमकं सुट्टीमध्ये करतात तरी काय ही मुलं हा प्रश्न मात्र आपल्या सगळ्यांना आवर्जून पडतो. म्हणूनच आपण आपल्या बालवर्गातल्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारलाय की दिवाळीच्या सुट्टीमध्ये तुम्ही काय काय धमाल केली आहे हे आम्हाला सांगा. आणि मुलांनी फक्त दिवाळीच्याच नाही तर गणपतीच्या सुट्टीमध्ये सुद्धा काय काय धमाल केली आहे, शिवाय नाताळच्या सुट्टीमध्ये काय काय धमाल करणार आहेत हे सुद्धा सांगितलेलं आहे. चल बघ, आता आपण हेच उत्तर जाणून घेऊया स्वरा कुळमेथे या अंगणवाडी शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून, जी तालुका सिंदेवाही, जिल्हा चंद्रपूर इथे राहते. तिच्या सोबतच तिची आई सरिता कुळमेथे यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. ओके, बोलूयात मग आता आपण स्वरा सोबत. हॅलो, सरिता ताई, नमस्कार. नमस्कार. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये आपलं स्वागत आहे. कशा आहात आपण? ठीक आहो. आणि कसा सुरू आहे स्वराचा अभ्यास? अभ्यास जी ठीकच आहे. वा वा वा, छान. मग घरी तिचा कोणी अभ्यास घेतं की ती स्वतःहून करते? ती अंगणवाडीत आहे ना सध्या, आता स्वतःच घेतो ना आम्ही. जेव्हा तुम्ही तिला अभ्यासाला बसवता तेव्हा ती कुरबुर करते की शांतपणे अभ्यास करते? करते अभ्यास. छान छान छान. आम्हाला सांगा सरिता ताई, सुट्टीच्या दिवसांमध्ये स्वराला काय काय करायला आवडतं बरं? अभ्यास करायला, खेळायला आवडते, भांडेवाणी खेळते. अच्छा, मग आता ती अंगणवाडीमध्ये आहे, मग तुम्ही तिला रोज छान छान गाणी गोष्टी सांगता की नाही? सांगते. वा वा वा. कविता सांगते म्हटलं. ABCD ते खडे ते सांगते. अच्छा, हा. ते
आचे. ओके, वा वा वा. आम्हाला सांगा, स्वरामध्ये असा कोणता गुण आहे जो तुम्हा सगळ्यांना खूप आवडतो? तिला अभ्यासाचा छंद आहे खूप. हा, बरं. मग तिला अभ्यासाचा छंद आहे, अभ्यासाची आवड आहे, हाच तिचा गुण तुम्हा सगळ्यांना खूप आवडतो, बरोबर? हो, छान. मग आहे का स्वरा आपल्या सोबत? आम्हाला तिच्याशी बोलायला सुद्धा आवडेल. आहे ना. हॅलो स्वरा. हॅलो. हॅलो, कशी आहेस तू स्वरा? छान. गुड. आणि तुझा अभ्यास पण छान सुरू आहे, आईकडून कळलं. हो. मग तुला अभ्यास जास्त करायला आवडतो की मस्ती करायला आवडते? अभ्यास. गुड गर्ल. आणि मग तू खेळायला नाही जात का? अभ्यास झाले. अभ्यास झाल्यावर जातेस. मग मला तुझ्या मित्रमैत्रिणींची नावं सांग पाहू. पाहुणे. अवनी. ओके. आणि पंकुली. कांची. अच्छा, एवढ्या मैत्रिणी आहेत तुला? दीदी. स्वरा, आत्ताच आपण एक सण साजरा केला ना सगळ्यांनी, तो सण कोणता होता बरं? दिवाळी. बरोबर. आणि मग दिवाळीची सुट्टी पण मिळालेली असते मोठी शाळेकडून, हो की नाही? मग आम्हाला सांग की दिवाळीच्या सुट्टीमध्ये तू काय काय गमती केल्यास बरं? फुलझड्या आणि फटाके, झाड, टिटुकल्या. मम्माच्या गावी गेलो, माझ्या भावाने. एवढे सगळे फटाके वाजवले तू? हो. आणि तुला माहितीये ना फटाके वाजवल्यावरती हवा प्रदूषण होतं ते? हो. बरं, मग आता नेक्स्ट टाइम थोडे कमी फटाके वाजवायचे, ओके? गुड गर्ल. आणि तू काय काय फराळ खाल्लंस बरं? तुझ्याकडे फराळाचे कोणकोणते पदार्थ बनवलेले होते? लाडू, बुंदीचे लाडू, गुलाबजाम, पाकुल्या, वडे. आम्हाला सांग, दिवाळीसाठी तू कंदील बनवलास का घरी? हो. कोणत्या रंगाचा कंदील होता तुमच्याकडे? ब्ल्यू. ब्ल्यू. ओके. आणि तुझा आवडता रंग कोणता आहे? पिवळा. ओके. आणि आम्हाला सांग स्वरा, तू दारापुढे रांगोळी काढलीस की नाही दिवाळीमध्ये? गुड. म्हणजे तू सगळी धमाल केली आहेस दिवाळीच्या सुट्टीत. शाबास. आम्हाला एखादं छानसं गाणं म्हणून दाखवते? डिंग डिंग डिंगाली, डिंग डिंग डिंगाली, गलगल चकडे पडली, टिंग टिंग चाय, डाव डाव डाव, गड गड बघतो चकडे पडली, टिंग टिंग सायकल, डाव डाव डाव. ओके. अजून येतं तुला कोणतं गाणं किंवा कविता? कोणती कविता येते? मोलाले मोला. हा, म्हण. मोलाले मोल, काही तुझ्या तोला, रंगीत डोक्यावर तुला. ओके. छान म्हंटलस ना तू गाणं. आणि असंच तुला गोष्टी पण आवडत असतील ना? गुड. आणि रोज आईकडून ना छान छान गोष्टी ऐकत जा. हा स्वरा, तू एकदम गुड गर्ल आहेस. असाच छान अभ्यास करत राहा. तुझ्याशी आणि तुझ्या आईशी बोलून आम्हाला मज्जा आली. बाय बाय. बाय. रेश्मा, सगळ्या मुलांनाच काय मोठ्या माणसांना सुद्धा सुट्टीच्या दिवशी की नाही काहीतरी वेगळं खास असं खायला हवं असतं. हो. म्हणजे रोजच्या पेक्षा काहीतरी वेगळं हवं. एखादी डिश असली तरी चालेल, पण काहीतरी वेगळं हवं एवढं मात्र ते सगळेजण हमखास आवर्जून घरी सांगत असतात. कधी कधी तर ही मंडळी मदत सुद्धा करत असतात. अगदी खरंय मधुलिका. कारण आपल्या आवडीचा पदार्थ खायला कोणाला आवडणार नाही. आणि तोच पदार्थ पूर्ण सुट्टीभर दिला तरी सगळे तयार असतात. पण हा जर पदार्थ असा काही बनवायचा असेल जो जास्त काळ टिकेल, तर तो कसा बनवायचा याची सुद्धा एक प्रक्रिया असते. ओ, म्हणजे आपण हा पदार्थ खूप वेळ किंवा खूप दिवस खाऊ शकतो, नाही का? करेक्ट. पण म्हणून हे अन्नपदार्थ दीर्घकाळ टिकण्यासाठी काय काय करावं लागतं हे आज आपण जाणून घेणार आहोत 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांबरोबर. कारण त्यांना आपण प्रश्न विचारलाय की अन्नपदार्थ जास्त दिवस टिकण्यासाठी काय काय करतात, याबद्दलची माहिती मिळवा आणि सांगा. मुलांनी माहिती मिळवलेली आहे आणि अन्न टिकवण्याच्या पद्धती सुद्धा आपल्याला सांगितलेल्या आहेत व्हॉट्सअपच्या माध्यमातून. पण ज्यांचा अभ्यास करायचा राहिला असेल किंवा ज्यांना अधिक माहिती जाणून घ्यायची असेल त्यांच्यासाठी आपण आता ही अधिकची माहिती ऐकूयात का? नक्कीच ऐकूयात. सांगा पाहू. मुलांनो, हे पदार्थ पहा आणि मी काही प्रश्न विचारतो, त्यांची तुम्ही उत्तरे द्या. मुलांनो, पदार्थ खराब झाला असे आपण केव्हा म्हणतो?
त्यात कोणते बदल झालेले असतात? सर, जेव्हा पदार्थाला घाण वास येतो किंवा पदार्थावर कापसासारखी बुरशी येते तेव्हा पदार्थ खराब झाला असं म्हणतात. बरोबर. अन्नपदार्थ खराब होण्यासाठी लागणारा वेळ वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगळा असतो का? हो, वेगवेगळ्या ऋतूत अन्नपदार्थ खराब होण्यासाठी लागणारा वेळ वेगळा असतो. उदाहरणार्थ, दूध उन्हाळ्यात लवकर खराब होतं, तर हिवाळा व पावसाळ्यात बऱ्याच कालावधीपर्यंत दूध टिकतं. छान. सर्वात लवकर खराब होणारे पदार्थ कोणते? सर, दूध, भाज्या यांसारखे पदार्थ सर्वात लवकर खराब होतात. अगदी बरोबर. घरात आणलेले पदार्थ जास्त दिवस चांगले राहावेत यासाठी काय काय करावे? पदार्थ जास्त दिवस चांगले राहावेत म्हणून ते स्वच्छ करून सुरक्षित ठिकाणी ठेवावेत. दुधासारखे पदार्थ चांगले उकळवून थंड करून फ्रीजमध्ये ठेवावेत. अगदी बरोबर. म्हणजेच मुलांनो, अन्नपदार्थ कोणत्या कारणांनी खराब होतात हे समजले तर ते खराब न होण्यासाठी काय करावे हेही आपल्याला समजेल. उदाहरणार्थ, धान्याला ओल लागली किंवा धान्य नीट वाळविले नाही की ते खराब होते हे आपणास समजले की धान्य नीट वाळवून ते पाण्याच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घेता येते. मुलांनो, आतापर्यंत आपण घेतलेल्या माहितीवरून पुढील गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. हिवाळ्यात म्हणजेच थंडीच्या दिवसात अन्नपदार्थ जास्त काळ चांगले राहतात. तसेच पदार्थ फ्रीजमध्ये किंवा बर्फात थंड ठेवले तर ते आणखी जास्त काळापर्यंत टिकतात. गहू, ज्वारी, तांदूळ यांसारखी धान्ये उन्हात वाळवून साठवतात. त्यामुळे ती वर्षभर चांगल्या प्रकारे राहतात. त्यात किडे, मुंग्या, अळ्या होत नाहीत. तर कांदे, बटाटे उन्हाळ्यात मोकळ्या हवेत ठेवून चांगले वाळवून कोरड्या जागी ठेवले तर ते खूप दिवस चांगले राहतात. दूध उकळून ठेवले तर चांगले राहते. ते नाशिवंत असल्याने त्यात सूक्ष्मजीव तयार होऊन ते खराब होऊ शकते. परंतु दूध उकळल्याने त्यातील सूक्ष्मजीव नष्ट होतात. त्यामुळे दूध उकळल्यानंतर चांगले राहते. जेवण झाल्यानंतर उरलेली आमटी, भाजी पुढच्या जेवणापर्यंत चांगली राहावी म्हणून उकळून ठेवतात. आमरस, दूध हे लवकर खराब होणारे पदार्थ आहेत. किडे, मुंग्या, उंदीर, घुशी व मांजरे यांसारखे प्राणी धान्य व इतर अन्नपदार्थ खराब करतात. त्यामुळे त्या प्राण्यांपासून आपले अन्न दूर ठेवावे लागते. रेश्मा, अन्नपदार्थ कसे टिकवायचे हे तर आपल्याला कळलं, पण गोष्टीचा आनंद जर जास्त काळ टिकवून ठेवायचा असेल तर काय बरं करता येईल? ती गोष्ट काळजीपूर्वक ऐकायला लागेल आणि छानशी लक्षात ठेवायला लागेल. पण ती लक्षात पण तेव्हाच राहील जेव्हा आपण त्या गोष्टीतला बोध अचूकरित्या हेरू शकू. अगदी बरोबर. ऐकूयात का मग एक छानशी गोष्ट? ऐकूयात. हिरू आणि नीरू. आटपाट नगरात 2 मुलगे शेजारी शेजारी राहत होते. एक होता हिरू, दुसरा होता नीरू. दोघे एकाच शाळेत होते. हिरू जरासा लबाड होता तर नीरू साधा भोळा. एकदा काय झालं, फळ्यावरचा अभ्यास लिहून घ्यायला हिरूने कंटाळा केला. त्यामुळे संध्याकाळी येताना त्यानं नीरूची वही ठेवून घेतली. त्याला वही दिल्यामुळे नीरूचा अभ्यास करायचा राहिला आणि दुसऱ्या दिवशी ओरडा खावा लागला. तरी तो हिरूला काहीच बोलला नाही. हिरूची रूपाताई हॉस्टेलला शिकायला होती. तिनं तिथून येताना हिरूसाठी शंख शिंपले आणले. सुंदर शंख शिंपले पाहून हिरू हवेत तरंगू लागला. त्यानं ते शाळेत नेऊन दाखवले, पण नीरू सकट कुणालाही हात लावायला दिला नाही. असा 2 दिवस भरपूर भाव मारून झाला आणि इकडे नीरूकडे मावशी राहायला आली. येताना तिनं भरपूर चॉकलेट आणली. त्यातली थोडी चॉकलेट घेऊन नीरू हिरूकडे आला.
त्यानं दिलेली चॉकलेट हिरूला खूपच आवडली. त्यानं नीरूला विचारलं, किती रे चॉकलेट आहेत तुझ्याकडे आणखी? नीरू म्हणाला, पिशवी भरून आहेत. चॉकलेट हिरूला खूपच आवडली होती, पण मागणार कशी? तो नीरूला म्हणाला, नीरू नीरू, तुला माझे शंख शिंपले खूप आवडलेत ना? भोळा नीरू म्हणाला, खूपच आवडले, पण तू मला हातात कुठे घ्यायला दिलेस? लांबूनच दाखवलेस. त्यावर हिरू म्हणाला, मी तुला नुसते दाखवणारच नाही, तर देईनच कायमचे. तू असं कर, माझ्याकडचे शंख शिंपले मी तुला देतो, तू मला तुझी चॉकलेट दे. हिरू तयार झाला आणि धावत धावत चॉकलेट आणायला घरी गेला. इकडे हिरूने शंख शिंपल्यांचा पुडका काढला. त्यानं काय केलं, त्यातले काही छान नक्षीदार होते, रंगाने चमकदार होते. खूप आवडलेले शंख शिंपले बाजूला ठेवले आणि तो नीरूची वाट पाहत बसला. नीरू बिचारा घरी गेला आणि सगळी पिशवी उचलून घेऊन आला. हिरूने आपली शंख शिंपल्यांची पिशवी त्याला दिली आणि नीरूने चॉकलेटांची पिशवी हिरूला दिली. मग दोघं खूप खेळले. दोघांनाही हवं ते मिळालं होतं. संध्याकाळी आनंदाने नीरू शिंपले घेऊन घरी गेला. हिरूला ती चॉकलेट कधीपासून खावीशी वाटत होती, पण नीरू समोर कसं खाणार, म्हणून त्यानं एवढा वेळ धीर धरला होता. नीरू गेल्या गेल्या त्यानं पिशवी उघडली. आतमध्ये सोनेरी चंदेरी कागदातली छान छान चॉकलेट होती. त्यातलं एक चॉकलेट त्यानं आधाशासारखं खाल्लं. पण मग त्याच्या मनात आलं, नीरूने यातली सर्वात छान चॉकलेट बाजूला काढून ठेवली असतील का? नीरू ही घरी जाऊन शिंपल्यांशी भरपूर खेळला. आई त्याला त्या शिंपल्यांच्या वस्तू बनवायला शिकवणार होती. त्या आनंदातच तो गाढ झोपी गेला. पण हिरूला मात्र काही केल्या झोप लागलीच नाही. रेश्मा, या गोष्टी किने कधीतरी जंगलात घडलेल्या असतात, कधीतरी आपल्या शहरातल्या असतात, कधीतरी गावोगावच्या सुद्धा असतात. हो, आणि एखादं चित्र बघितलं ना की आपल्याला त्या गोष्टीची पटकन आठवण होते. अगदी खरंय मधुलिका. म्हणजे बघ, आपण एखाद वेळेस गोष्ट ऐकत असतो आणि ती आपल्या लक्षात राहते, कारण सांगणारा जो असतो ना, तो ती गोष्ट खूप छान रंगवून सांगत असतो. आणि असंच काहीसं चित्रकलेच्या बाबतीतही होतं. एखादा चित्रकार अचूकरित्या अनेक गोष्टी हेरत असतो, चित्रकलेमध्ये बारकाईने टिपत असतो काही चित्र, आणि तेव्हा ती चित्र आपल्याला जास्त भावतं. हो ना, खास करून त्याच्यातली रेखाटनं जी असतात, रंगसंगती असते, ती मनाला खूप भावते. पण प्रत्येक वेळेला चित्र हे खूप क्लिष्ट असलं पाहिजे असं नाहीये. अगदी छोट्या छोट्या रेघोट्यांमधून सुद्धा खूप मोठं चित्र साकारलं जाऊ शकतं. हो ना, आणि ती सुबक कलाकृती आपलं लक्ष सहज वेधून घेते. आणि त्यापैकीच एक म्हणजे वारली चित्रकला. खरंच ग. महाराष्ट्राची खूप प्राचीन ही चित्रकला आहे आणि आता तर जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये ही कला पोहोचलेली आहे. मग आजचा आपण अभ्यास याच संदर्भातला करायचा का ग? हो, करूयात. कारण 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना आपण प्रश्न हाच विचारलाय की आजकाल कोणकोणत्या वस्तूंवर वारली पेंटिंग म्हणजे वारली चित्रकला रेखाटली जाते, याबद्दलची माहिती मिळवा आणि सांगा. मुलांनी माहिती मिळवलेली आहे आणि आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवली सुद्धा आहे. पण हा अभ्यास आपण नेमका कोणत्या विद्यार्थ्याबरोबर करूयात? आज हा आपण अभ्यास करूयात स्वराज साबळे या न्यू इंग्लिश स्कूल पारनेर इयत्ता 6वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यासोबत, जो जिल्हा अहमदनगर इथे राहतो. सोबतच त्याची आई शारदा साबळे यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. चला तर मग बोलूयात आता आपण स्वराज सोबत आणि वारली पेंटिंग बद्दलची अधिक माहिती जाणून घेऊयात. नमस्कार शारदा ताई. नमस्कार. बोला मॅडम. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कशा आहात आपण? मी छान आहे मॅडम. कसा सुरू आहे स्वराजचा अभ्यास? स्वराजचा अभ्यास खूप छान आहे. घरी तो आपणून अभ्यास करतो की त्याचा अभ्यास घ्यावा लागतो? नाही मॅडम, त्याचा अभ्यास त्याला फक्त थोडीशी मदत लागते अभ्यासामध्ये, नाही तर अभ्यास कधीच अपूर्ण नसतो त्याचा. मस्त.
त्याला खेळायला आवडतं की अभ्यास करायला आवडतो? त्याला जास्त प्रमाणात त्याचा होमवर्कच असतो हं. आणि उरलेल्या वेळामध्ये अर्धा पाऊण तास तो खेळण्यासाठी घेतो. हो मॅडम, तो खेळतो सुद्धा आणि अभ्यास पण करतो. अरे वा, बरेच- मस्त. आणि आपण काय छान- करता? मी हाऊसवाईफ आहे मॅम. बरं, तुमचा शाळेत असतानाचा विषय कुठला होता आवडता? माझा आवडता विषय इतिहास. हो, आणि मग त्याचा कुठला विषय आवडीचा आहे? त्याचा विषय आवडतीचा गणित. हा, दोघांना हो. अगदी वेगळे विषय आवडतात. मग तुम्ही त्याचा अभ्यास घ्यायला बसल्यावर अशी खूप धरपकड होते की तो बसतो शांतपणे? नाही, तो शांतपणे बसतो आणि फक्त अभ्यास म्हणजे एक लक्ष द्यावं लागतं आई म्हणून की आपला हा. मुलगा कसा अभ्यास करतोय. खूपच छान. आणि हो, आणि तो ज्या या शाळेमध्ये आहे ना, न्यू इंग्लिश स्कूलमध्ये, येथील शिक्षकांचं मार्गदर्शन तर छान आहेच त्याला. हम्म. पण मागच्या वर्षी जो 2022 ते 2023 या सत्रामध्ये तो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुदुंबरे इथे होता शिक्षणासाठी. बरं, मला सांगा की तुमचा स्वराज मधला असा कुठला गुण आहे जो तुम्हाला खूप आवडतो? स्वराज एक म्हणजे मोठ्या व्यक्तीला बोलताना कधीच असं उलट उत्तर देत नाही. अरे वा, शांततेत हा ऐकून घेतो. सगळ्यात मोठा आणि महत्वाचा गुण आहे की त्याला समज आहे की उलट उत्तर देऊ नये किंवा ते किती चुकीचं आहे हे. हो मस्त. आता आम्हाला स्वराज सोबत गप्पा मारायला खूप आवडतील. आहे का तिकडे तो? हो, नक्की आहे मॅम. बोला. हॅलो मॅम. हॅलो स्वराज, कसा आहेस तू? चांगला आहे. बरं स्वराज, आम्हाला सांग, तुला खेळायला आवडतं का बरं? हो. कुठले कुठले खेळ खेळतोस तू? कबड्डी आणि खो खो. बस दोनच? हे कबड्डी आणि खो खो जास्त आवडतं. आणि तुझ्या मित्रांची नावं काय काय आहेत ज्यांच्यासोबत तू हे सगळे खेळ खेळतोस? आदित्य, अभिषेक, कार्तिक. बरं, आणि तुझा आवडीचा विषय गणित आहे बरोबर? येस मॅम. मग तू आजचा अभ्यास केलास की नाही केलास? येस मॅम. चल मग आता आपण अभ्यास करूया, नंतर आपण पुन्हा गप्पा मारूया, ठीक आहे? येस. आम्हाला सांग की आजकाल कोणकोणत्या वस्तूंवर वारली चित्रकला रेखाटली जाते हे माहितीये का तुला? हा मॅम. मग सांग बरं आम्हाला. टी शर्ट, साडी, कुर्ता, बेडशीट, टिश्यू, पर्स, भेटवस्तू, भेट कार्ड यावर वारली चित्र रेखाटलेली दिसतात आणि घराच्या भिंतीवर. तू कधी प्रयत्न केलास का वारली चित्र काढायचा? नाही. आणि कधी बघितलेस का तू वारली चित्र? हो. कुठे कुठे बघितलेस तू? ड्रेसवर. आणि चायचे कप. अच्छा, तुमच्याकडे आहेत का चहाचे कप ज्याच्यावरती वारली चित्रकला आहे? शाळेत आहे मॅम ते. अच्छा, शाळेत कप बघितलेस. बरं, आणि तुझ्याकडे एखादा टी शर्ट आहे का किंवा शर्ट आहे का ज्याच्यावरती वारली चित्रकला आहे? मम्मीच्या साडीवर. अच्छा, आणि तुला कुठल्या प्रकारचं चित्र काढायला खूप आवडतं? पावसात खेळणारी मुले. अरे वा, का बरं? तुला पावसाळा खूप आवडतो का? हो मॅम. मस्त. बरं, तुझा आवडता विषय गणित आहे बरोबर? येस. मग आता आम्हाला सांग, तुझे पाढे कुठपर्यंत पाठ आहेत? 24. व्हेरी गुड. आणि तुला गणितातलं काय काय आवडतं बरं? गणितातील आताचे विषय चालू आहे ना, हं? चांगले विषय चालू आहे ते सगळे आवडतात. बरं, आता तू आम्हाला 24चा पाढा म्हणून दाखव बरं. 24 1 24, 24 2 48, 24 3 72, 24 4 96, 24 5 120, 24 6 144, 24 7 168, 24 8 192, 24 9 260, 24 10 240. व्हेरी गुड. आणि तुझा आवडता पाढा कुठला आहे बरं? 10. 10. बरं, 10चा पाढा म्हण बघू आता. 10 1 10, 10 2 20, 10 6 30, 10 4 40, 10 5 50, 10 6 60, 10 7 70, 10 8 80, 10 9 90, 10 10 100. व्हेरी गुड. आम्हाला सांग, तुला मोठं झाल्यावर काय व्हावं असं वाटतंय? आर्मी ऑफिस. का बरं? तू असं का ठरवलंस की आपण हेच व्हायचं? ते देशाची सेवा करता. आणि त्यासाठी तू आतापासून काही तयारी करतोयस का? हो मॅम. काय करतोस? अभ्यास, रनिंग. आणि अजून काही व्यायाम करतोस का मग? हो. शाब्बास. स्वराज, तुझ्याशी आणि तुझ्या आईशी गप्पा मारून आम्हाला खूप मजा आली. असाच छान अभ्यास करत राहा. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. धन्यवाद मॅडम. युअर वेलकम. बाय बाय. बाय. मंडळी, मुलं एकदा खायला लागली ना की त्यांना असं होतं की काय खाऊ आणि काय नको. काही मुलांचा कल गोड खाण्याकडे असतो, तर काही मुलं त्यांच्या आवडीचे तेच पदार्थ खातात. काही वेळेला ते इकडे तिकडे लावलेले हात अन्नपदार्थ खाताना त्यातले जंतू त्यांच्या पोटात जातात. मग अशा वेळेस करायचं काय? त्यांचं पोट दुखायला लागतं. अगदी सुरुवातीला कळत नाही की मुलं का रडतायत, का कटकट करतायत. अर्थात हे सगळं समजून घ्यायचं असेल ना, तर मुलांचे संगोपन याविषयीची माहिती नीट लक्षपूर्वक ऐकायला हवी.
तेव्हा आज आपण ऐकूया पोटातील जंतांपासून कसा आराम मिळवायचा ते. पोटातील जंतांपासून सावधान. मुलांच्या पोटात जंत होणे. लहान मुलांना जंताचा संसर्ग सहज होतो, पण संसर्गाचे प्रमाण किती आहे हे सांगणे कठीण असते, कारण त्याची जंत संसर्गाची लक्षणे सहसा दिसून येत नाहीत. मोठ्या व्यक्तींमध्ये प्रत्येक 5 जणांपैकी एकाला किमान एक प्रकारच्या जंताचा संसर्ग कधी ना कधी अवश्य झालेला असतो. लहान मुलांमध्ये तर हे प्रमाण खूप जास्त दिसते. जंतांचे प्रकार. पोटातील जंत अनेक प्रकारचे असतात, परंतु प्रामुख्याने ते 2 प्रकारात विभागले गेले आहेत. गोल जंत म्हणजे राऊंड वर्म आणि लांबट जंत म्हणजे टेप वर्म. ते स्वतःच्या क्षमतेनुसार शरीरावर परिणाम करतात. संसर्गाची लक्षणे कशी ओळखाल? सर्वसाधारणपणे जंतांच्या संसर्गाची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत, किंवा ही लक्षणे इतकी सौम्य असतात की ती लक्षात येत नाहीत. तुमच्या बाळाला कोणत्या प्रकारच्या जंताचा संसर्ग झाला आहे आणि तो किती प्रमाणात गंभीर आहे हे बाळामध्ये दिसणारी लक्षणे पाहून ओळखता येऊ शकते. जसे की भूक न लागणे, मळमळ, उलट्या आणि अशक्तपणा. जेव्हा जंताच्या अळ्या फुफ्फुसात पोचतात तेव्हा दमा देखील होऊ शकतो. जंतांचा संसर्ग शोधण्यासाठी कोणत्या चाचण्या केल्या जातात? जंत शोधण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्याची डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे. बाळामध्ये जंतांचा प्रादुर्भाव तपासण्यासाठी डॉक्टर खालीलपैकी एक चाचणी करण्यास सांगतात. मल तपासणी, स्टिकी टेप चाचणी, नखांच्या खालच्या बाजूस पाहणे, कापसाचा वापर करून केलेली तपासणी, अल्ट्रासाउंड तपासणी इत्यादी. जंतांच्या संसर्गावर उपचार. जवळजवळ सर्वच जंतांच्या संसर्गाचा उपचार हा तोंडावाटे घेण्यात येणाऱ्या औषधातून केला जाऊ शकतो. तुमच्या मुलाला कोणत्या प्रकारच्या जंताचा संसर्ग झाला आहे हे ओळखून त्याच्या प्रकारानुसार डॉक्टर औषधे किंवा जंतनाशक उपचार सुरू करतात. जंतांपासून संरक्षण. सांगितलेल्या गोष्टींचे पालन करून तुम्ही तुमच्या मुलाला जंतांच्या संसर्गापासून सुरक्षित ठेवू शकता. नेहमी लक्षात ठेवा की लहान मुलांची खेळण्याची जागा नेहमी स्वच्छ आणि कोरडी असावी. लहान मुलांना पाण्याच्या ठिकाणी जसे चिखल, डबके किंवा तलावाजवळ खेळायला देऊ नका. शौचालयाचा वापर करून आल्यावर हात स्वच्छ धुवा. जर तुमचे मूल मोठे असेल तर प्रत्येक वेळी शौचालयाचा वापर करून आल्यावर त्याला हात स्वच्छ धुण्यास शिकवा. मुलांची नखे वेळच्या वेळी कापून लहान आणि स्वच्छ ठेवा. जंतांची अंडी लांब नखांमध्ये अडकतात आणि घरभर पसरू शकतात. फळे आणि भाज्या स्वच्छ पाण्याने धुवा. हिरव्या पालेभाज्या धुताना विशेष काळजी घ्या, कारण त्यात माती आणि धूळ असू शकते. नेहमी स्वच्छ पाणी प्या. तुम्ही पाणी उकळू शकता किंवा फिल्टर करू शकता. आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओचा फायदा नक्कीच झाला असेल. पुढील आठवड्यात तुमचे अनुभव आम्हाला अवश्य कळवा. धन्यवाद. आपल्याला निवांत वेळेत चित्र काढायला, त्यात रंग भरायला आवडतात. कधी कधी काही सुचतही नसतं, पण आपण नुसत्या रेघोट्या मारतो आणि त्यातही एखादं चित्र तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. असंच काहीसं वारली चित्रकलेमध्ये सुद्धाही होतं बरं का. म्हणजे कसं तर आकार आणि रेषा प्रमाणबद्ध नसल्या तरी वारली चित्रकाराच्या निरीक्षणाची किंवा त्याच्या कल्पनाशक्तीची आपण तिथे दाद देऊ शकतो, कारण साध्या साध्या रेषांच्या माध्यमातून तिथे संकेत व्यक्त केले जातात. दोस्तांनो, आणखी थोडं निरीक्षण, थोडा आणखी प्रयत्न केला तर तुम्ही सुद्धा नक्कीच वारली चित्रकलेमध्ये पारंगत होऊ शकता आणि महाराष्ट्राची ही कला विस्तारण्यात हातभार लावू शकता. भेटूया आता पुढल्या भागात. से हॅपी. बाय बाय. बाय बाय.